प्रधानमंत्री मोदी साहेबांचा मोदी साहब तुम आगे बढ़ो, अटोले साहब तुम आगे बढ़ो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रामदासजी अटोले साहेबांचा, रामदासजी अटोले साहेबांचा। अटोले साहब तुम आगे बढ़ो, अटोले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोलो भीम भगवान की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। रामदासजी अटोले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अटोले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रधानमंत्री मोदी साहेबांचा मोदी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अटोले साहब तुम आगे बढ़ो। RPIचे अध्यक्ष नामदार रामदासजी अटोले यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे जळकोटमध्ये मोठा आनंद उत्सव RPIच्या वतीने साजरा करण्यात आलेला आहे। फटाके फोडून एकमेकांना पेढे बांधून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत RPIचे तालुका अध्यक्ष विनोद कांबळे आहेत। अटोले साहेबांना मंत्रिपद मिळाले, काय भावना आहे तुमच्या, काय सांगाल? जय भीम। मी नामदार रामदासजी अटोले साहेब गेल्या 2014 पासून ते आज 2024 पर्यंत म्हणजे 3 टर्म झाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी अटोले साहेबांवरती विश्वास ठेवून सलग 3 वेळेस त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपदाची संधी दिली। त्याबद्दल मोदी साहेबांचं आम्ही मनापासून सर्व बौद्ध समाजाच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आणि अटोले साहेबांनासुद्धा या मागच्या काळामध्ये जसं समाजाचे प्रश्न सोडवण्याचं, प्रश्न मांडण्याचं काम केलेले आहेत, त्याच पद्धतीने 2024मध्ये सुद्धा करतील ही आम्ही त्यांना त्यासाठी शुभेच्छा देऊ। आणि अटोले साहेबांना तिसऱ्यांदा मंत्रिपदाची हॅट्रिक मारल्याबद्दल अटोले साहेबांचा या ठिकाणी आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने, आपल्या जळकोट तालुक्याच्या वतीने आम्ही आनंद उत्सव साजरा केलेला आहे। आमचा आनंद गगनात मावनाशी असा झालेला आहे। दिलेला शब्द अटोले साहेबाला प्रत्येक शब्द मोदी साहेब पाळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे। काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये काय परिस्थिती असेल? पक्ष जी भूमिका घेईल त्या पक्षाच्या भूमिकेवर आम्ही ठामपणे, अटोले साहेब आम्हाला जर सांगतील की आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे तर आपण महायुतीच्या सोबत 100% काम प्रामाणिकपणानं करणार आहोत। आणि जर आम्ही तर उमेदवार मागा, राखीव कोटा आहे, रिपब्लिकन पक्षाला हे जागा सोडून घ्या, ही आमची भूमिका आहे। पण अटोले साहेबाला आम्ही विनंती करणार आहे जागा सोडून घेण्यासाठी। पण या ठिकाणी आपले नामदार संजय भाऊ बनसोडे साहेबांचं काम अतिशय चांगलं असल्यामुळे पुन्हा त्यांना इथे महायुतीकडून संधी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळं अटोले साहेबांनी आदेश दिल्यानंतर त्यांचं काम आम्ही करणार। निश्चितच आपल्यासोबत काही बौद्ध समाजाचे कार्यकर्ते आहेत। अटोले साहेबांना मंत्रिपद दिले केंद्रामध्ये, काय भावना आहेत तुमच्या, काय सांगाल? अटोले साहेब आमचे नेते आहेत, रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष, आणि ह्या ठिकाणी आमच्या बौद्ध समाजाला ही सर्वांच्या वतीने त्यांना मंत्रिपद दिल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन। आणि मोदी साहेबांनी जे आमच्या अटोले साहेबाला मंत्री बनवल्याबद्दल आमचं आभार, एवढंच बोलतो। काही तरुण देखील आहेत आपल्यासोबत, तरुणांची काय भावना आहे आपण जाणून घेऊयात। काय वाटते आपल्याला, अटोले साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा केंद्रामध्ये मंत्रिपद मिळाले, काय सांगा? सर्वप्रथम या देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी हॅट्रिक मारलेले, तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपद नरेंद्र मोदीजींनी आजमावलेलं आहे। जसं रडीचा डाव काँग्रेसने खेळला गेला, जिथं संविधान बदलाची चर्चा, दलिताच्या विरोधामध्ये, अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये भाजप असल्याचं षडयंत्र रचलं गेलं, परंतु जनतेनं कसलंच त्यांना प्राधान्य न देता जनतेच्या होणाऱ्या विश्वासाला, जनतेचा विश्वास घेऊन जिंकत आज प्रधानमंत्री मोदी साहेबांना
आठवले साहेबांना, आदरणीय आठवले साहेबांना तिसऱ्यांदा मंत्रिपद देऊन दलितांचे प्रश्न सोडवण्याच्या समस्यांच्या दूर करण्यासाठी आठवले साहेबांना मंत्रिपद देऊन दलितांना एक मोका दिलेला आहे. सर्वप्रथम त्या वतीनं बौद्ध समाजाच्या वतीनं मी प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आभार मानतो. निश्चितच पाहिलं तर समाजामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी नामदार आठवले यांना मंत्रिपद दिल्यामुळं कुठंतरी महाराष्ट्रातल्या समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं एकूणच या समाज बांधवाची भावना आहे. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर.